बघा कसं आहे की काही चांगल्या गोष्टी घडत असताना काही लोक विरोधाभास हा दाखवत असतात। मला अभिमानानं सांगावंसं वाटतं आणि त्या सगळ्या आमच्या समन्वय समितीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक करावंसं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 75,000 गोविंदाचं विम्याचं संरक्षण त्यांना दिलं आणि संरक्षण दिल्यानंतर आजपर्यंत 65,000 गोविंदांनी नोंदणी सुद्धा केली। किंबहुना जे काही पत्रकार परिषद घेऊन ह्या गोविंदांना अजूनपर्यंत संरक्षण मिळालं नाही असं सांगत होते, त्यांच्याच मंडळातल्या जवळजवळ 80 मुलांनी हे गोविंदाचं संरक्षणाचं कवच आपल्याकडे घेतलेलं आहे। त्यामुळे काही लोक असतात की राजकीय हेतू मनामध्ये ठेवून काही गोष्टी करत असतात। मी अशा गोष्टींकडे गेल्या 2 वर्षापासून बघत नव्हतो, परंतु एक गोष्ट मात्र नक्की, जर अशा प्रकारे परत समन्वय समितींना त्यांनी चुकीच्या पद्धतीनं मीडियासमोर आणलं तर नाईलाज असतं त्यांच्यावर आम्हाला पोलीस तक्रार दाखल करावी लागेल आणि असे समाजामध्ये चुकीचा संदेश देणाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई करायला आम्हाला भाग पडावे। शासनाकडून देखील 60 गोविंदांना स्पेनला पाठवण्यात येणार आहे, मात्र त्याची कशा पद्धतीने निवड करणार आहे ते शासन ठरवेल ना, तुम्ही ठरवणार आहे कोण? म्हणजे तुम्हाला त्या स्पेनच्या वारीमध्ये घेतलं की तुम्ही चांगले आणि स्पेनच्या वारीमध्ये तुम्हाला नाही घेतलं की तुम्ही वाईट, असं होत नाही। जे चांगलं काम करणारे लोक आहेत आमच्याकडे आता ही सगळी मंडळी आहे, जय जवानचे प्रशिक्षक डेव्हिड आहे, ज्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ह्या गोविंदांना संरक्षण दिलं, तो अभिषेक आमच्या बरोबर आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं गोकुळ एक्सप्रेसचा उत्सव तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला ते बाळा पडळकर आहेत। ही सगळी मंडळी आहेत, गीता झगड्याची पांडे स्पोर्ट्स क्लबची महिलांची गोविंदाची प्रमुख आहे। त्यामुळे ही चांगली सगळी मंडळी असताना जर कुणीतरी फक्त स्पेनला जायला मिळालं नाही म्हणून किंवा काही वाद निर्माण होतो यासाठी किंवा आपल्या माध्यमातून त्या विम्याचं संरक्षण कवच त्या राज्य शासनाच्या माध्यमातून मिळत नाही हे बघून जर अशा प्रकारचे आरोप करत असेल तर अशा प्रकारचे आरोप करणाऱ्याला आरोपी करून तुरुंगात टाकावं अशी मागणी मी पोलिसांना करणार। काय सांगाल? 27 ऑगस्टला ठाण्यातील वर्तकनगर येथील मैदानावर संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आम्ही गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करतोय। मी समन्वय समिती आणि पूर्व सरनाईक यांचा मनापासून अभिनंदन करतो, कारण 18 ऑगस्टला वरळीच्या डोम येथे झालेला जो प्रो गोविंदाचा कार्यक्रम आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि मुंबई ठाण्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत मर्यादित असलेला हा जो उत्सव आहे हा प्रो गोविंदाच्या माध्यमातून पूर्ण देश आणि विदेशात स्टार वाहिनीच्या स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून पोहोचवल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे। ही संस्कृती आहे, राज्याची परंपरा आहे आणि ती कायम ठेवण्यासाठी स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, ठाण्याचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आणि धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांनी पहिल्यांदा टेंबी नाक्यावर हा दहीहंडीच्या थरावर थराचा जो विक्रम आहे तो विक्रम मुलांना करण्यासाठी परावृत्त केला आणि अतिशय मोठे विक्रम या ठाण्यामध्ये तेव्हापासून घडत आलेले आहे। आजही संस्कृतीची दहीहंडी म्हणजे विश्वविक्रमी दहीहंडी म्हणून सुपरिचित आहे। गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत आणि आता या उत्सवामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं अजून एखादा विक्रम प्रस्थापित व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त जो विश्वविक्रम आहे तो मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाख रुपये, 9 थर पहिल्यांदा लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाख रुपये आणि त्यानंतर 9 थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला 5 लाख रुपये, 8 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 25,000, 7 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 15,000, 6 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 10,000 तर 5 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 5,000 अशा प्रकारचं हे रोख रक्कम आणि त्याचबरोबर ट्रॉफीचं आमचं पारितोषिकाची रक्कम आम्ही जाहीर केलेली आहे। परंतु ह्या वर्षीची जी गोकुळाष्टमीची सुट्टी आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली आहे, त्याचबरोबर आमच्या सगळ्या गोविंदांना विम्याचं संरक्षण कवच मिळावं यासाठी 75,000 गोविंदाचं विम्याचं संरक्षण त्यांनी दिलेलं आणि मला अभिमान वाटतो की आतापर्यंत 65,000 गोविंदांनी त्या विम्याचं संरक्षण सुद्धा घेतलेलं आहे। त्यामुळे भविष्यामध्ये जर हे विम्याचं संरक्षण वाढवायची गरज असेल तर तेही वाढवण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की गोविंदा ह्या उत्सवाला त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप प्राप्त करून दिलं आणि प्रो गोविंदा करण्यासाठी समन्वय समिती आणि त्याचबरोबर पूर्व सरनाईकांना हवं ते सगळं सहकार्य केलं। हा गोकुळाष्टमीचा उत्सव जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहोत, परंतु
नुकतंच बदलापूरमध्ये एक घटना घडली। एक 3.5-4 वर्षाच्या मुलींना एका नराधमानं ज्या पद्धतीनं आपल्या विकृतीनं या पूर्ण जिल्ह्याला एक झळाळी वेगळ्या प्रकारची पोचवली आणि सगळ्या ह्या जिल्ह्यातील लोक ही रस्त्यावर उतरली। प्रामुख्यानं 2021 मध्ये शक्ती कायदा आणावा यासाठी मी एक विधेयक नागपूरच्या अधिवेशनामध्ये मांडलं होतं आणि त्या विधेयकाला राज्य शासनानं विधिमंडळानं मंजुरी देऊन ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलेलं आहे। ह्या गोकुळाष्टमीच्या निमित्तानं मी सगळ्या गोविंदांना आवाहन करणार आहे की शेवटच्या थरावर चढलेला आमचा जो गोविंद आहे तो सलामी देण्याच्या ऐवजी त्यांनी या विधेयकाची कॉपी जर त्या ठिकाणी फडकवली आणि राष्ट्रपतींना आवाहन केलं, विनंती केली की लवकरात लवकर हा कायदा मंजूर करा, जेणेकरून असे नराधम परत असे कृत्य करायला त्यांना इच्छा होणार नाही किंवा ते तसे कृत्य करणार नाही। त्यामुळे एक आगळा वेगळा विषय घेऊन आम्ही यावर्षीचा गोकुळाष्टमीचा सण हा साजरा करणार आहोत। आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त या सगळ्या उत्सवाचं संकलन करून लोकांपर्यंत जनजागृती ह्या विधेयकाची व्हावी यासाठी आपण सगळे सहकार्य करावं। आमच्याकडे जो 9 थराचा विक्रम आहे तो विक्रम मोडणाऱ्या गोविंदांना आम्ही ते पारितोषिक। महिलांसाठी काय विशेष? महिलांसाठी विशेष आहे कारण त्यांना ट्रॉफी तर देणारच आहोत, परंतु पुरुष गोविंदांना जे काही बक्षीस आम्ही देणार आहोत त्यापेक्षा डबल बक्षीस हे महिला गोविंदा पथकांना मिळणार। दरवर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं आम्ही काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो। प्रामुख्यानं आम्हाला अभिमानानं सांगावंसं वाटतं की वर्ल्ड गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड हा संस्कृतीच्या दहीहंडीचा आहे, लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड हा संस्कृतीच्या दहीहंडीचा आहे आणि ह्या वर्षी सुद्धा काहीतरी विश्वविक्रम अजून प्रस्थापित होईल याची आम्हाला खात्री आहे। परंतु एक गोष्ट मात्र नक्की की जो साहसी क्रीडा प्रकारामध्ये या दहीहंडीचा उत्सवाचा समावेश करण्यात आला आणि त्यानंतर पूर्वेश सरनाईक आणि दहीहंडी समन्वय समिती यांच्या माध्यमातून प्रो गोविंदाचा जो थरार गेल्या 2 वर्षापासून चालू आहे तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तो नॅशनल लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला सुद्धा लोकांपर्यंत पोहोचला याचा मला खरोखर मनापासून अभिमान वाटतो, कारण जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये 25 लाख, 11 लाख, 10 लाख, 5 लाख अशा प्रकारची पारितोषिकं, बक्षिसं, रोख रक्कम आणि ट्रॉफी आम्ही सगळ्या गोविंदा मंडळाला देणार आहोत। परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय दुःखद घटना घडली। ह्या एका 3.5-4 वर्षाच्या कोवळ्या मुलींवर एका नराधमानं जे काही दुष्कृत्य केलेलं आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे। महाराष्ट्रातील तमाम 12.5 कोटी रुपयाची इच्छा जनतेची इच्छा आहे आणि त्यामुळे 2021 साली हे जे शक्ती विधेयक आहे ते विधेयक मी मांडलं होतं आणि ते विधेयक मंजूर होऊन विधानसभेमध्ये ते मंजूर झालं, विधान परिषदेमध्ये मंजूर झालं आणि केंद्राकडे पाठवलं गेलं आणि केंद्राने राष्ट्रपतींकडे ते आता पाठवलेलं आहे। ह्या गोकुळाष्टमीच्या दिवशी मी आपल्या माध्यमातून सगळ्या आमच्या गोविंदांना विनंती करणार आहोत की शेवटच्या थरावर चढलेल्या गोविंदांना सलामी न देता ह्या विधेयकाची कॉपी दाखवावी, जेणेकरून लवकरात लवकर हे विधेयक जे आहे ते मंजूर होईल आणि कायद्यामध्ये रूपांतर होऊन असे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देणारं हे विधेयक आहे। त्यामुळे त्याला मंजुरी दिल्यानंतर लवकरात लवकर त्यावर कारवाई करावी आणि अशा प्रकारचं दुष्कृत्य कुठलाही नराधम भविष्यामध्ये करणार नाही। त्यामुळे आपल्या माध्यमातून मी या सगळ्या गोविंदा पथकांना आवाहन देतो। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही अजितदादांना सुद्धा आमंत्रण यावर्षी देणारच आहोत, परंतु फिल्मी कलाकार सुद्धा येतात आणि त्यांना सुद्धा असं वाटतं की नाही ह्या संस्कृतीच्या हंडीमध्ये जायला पाहिजे, त्यामुळे ह्याही वर्षी अनेक कलावंत येण्याची शक्यता नाकारते। सर, काही गोविंदा मंडळांनी एक आक्षेप घेतला आहे की सरकारकडनं जो काही विमा आम्हाला मिळत होता त्यामध्ये आम्हाला पूर्णपणे विमा मिळाला। आजपर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी 75,000 विम्याचं संरक्षण सगळ्या गोविंदांना देत असताना आजपर्यंत 65,000 गोविंदांनी ते विम्याचं संरक्षण घेतलेलं आहे। किंबहुना काही पत्रकार परिषदा घेऊन दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या मंडळातल्या 80 मुलांनी सुद्धा विम्याचं संरक्षण घेतलेलं आहे। त्यामुळे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ह्या गोविंदांना बदनाम करण्याचं काम, गोकुळाष्टमीच्या उत्सवाला बदनाम करण्याचं काम जर काही मंडळी करत असेल तर ते निश्चितच चुकीचं आहे। अशा प्रकारे समाजामध्ये वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करणारे आणि चुकीचा संदेश देणारी जर लोक काही पत्रकार परिषदा घेऊन जाहीर करत असतील तर त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी सुद्धा मी मागणी करणार आहे।